Mute yourself, Vaishnavi. Okay. Other student, write down. मॅम ऑप्शन लिहायचे आहेत. मॅम ऑप्शन लिहायचे आहेत. No, don't write options. Only write a question and answers. Write question, complete question you have to write down. And मॅम afterwards write. एक्सप्लेनेशन लिहायचे थांबा. Explanation लिहायचंय. You have to write down explanation. Whole explanation you have to write down. आणि व्यवस्थित लिहायचंय. Completed writing all of you? नो मॅम एक्सप्लेनेशन लिहितोय. नो मॅम. नो मॅम. Okay, write down. I will wait. मॅम तुम्ही ते डॉटरचं 4+3 घेतलाय तो 3 years अगोचा 3 घेतलाय ना. 3 years ago त्याला 4 years होते बरोबर. 4 वर्षाची होती, 4 years होते. मग आता सध्या प्रेझेंट एज, मग 3 वर्ष झाले ना कम्प्लीट, म्हणून 3+ केले आपण त्याच्यामध्ये प्रेझेंट एज काढताना. ओके. बहुत बड़ा Writing completed all of you. Can I erase this one? Yes, ma'am. Anybody remain?
मॅम एक्सप्लेनेशन लिहितोय. ओके, राईट डाऊन फर्स्ट. हे मी रायटिंग केलेलं इरेज करू? ते चालेल मॅम. ओके. एक्सप्लेनेशन लिहितोय ना. Okay, next one, other student, you have to write the next question, okay? Years. Next one question. Who will read? Satvik, read मॅम मी this one वाचू. second question. Yes? मॅम झूम करा ना. Okay. Amol age is 1/4 of his father's age and 2 years less than 1/3 of his mother's age. If the sum of their ages is 70 years, what is the mother's age? Okay. मॅम थोडं वरती घ्या ना. हा, आता दिसतंय का? हा बस मॅम. Okay, Amol's age is a 1/4 of his father's age. Okay, फादरच्या एज पेक्षा अमोलचं एज काय आहे? 1/4 आहे. Okay. Then afterwards, what is given? 2 years less than 1/3 age of his mother's age. मदर्स एज पेक्षा कितीने कमी आहे? 1/3 एज कमी आहे. सम ऑफ देअर म्हणजे तिघांच्या एजची जर ऍडिशन केली तर ती किती येते? 70 इयर्स येते. तर आपल्याला काय काढायचं आहे? व्हॉट इज मदर्स एज? मदर्सचं एज काढायचं आपल्याला. ओके. फर्स्टली वी हॅव टू कन्सिडर अमोल्स एज. अमोल्स एज आपण एक्स कन्सिडर करू शकतो. अदरवाइज वी कॅन राईट डायरेक्टली ॲज अ अमोल्स एज. ए फॉर अमोल हॅव टू कन्सिडर. ओके. एफ फॉर फादर. ओके, फादरचं एज जे आहे, फादर एज इज इक्वल टू हाऊ मच दे टोल्ड? 1/4 ऑफ हिज एज. म्हणजेच काय? अमोलचं जे एज आहे फादरच्या 1/4 आहे. हे मी इरेज करते. क्वेश्चन समजतं का बघा? अमोलचं एज जे आहे, अमोलचं एज हे फादरच्या एज पेक्षा 1/4 आहे. 1/4 मल्टिप्लाइड बाय फादर एज. ओके, फादरचं एज आपल्याला सांगितलं नाही. मग फादर एज इज इक्वल टू हाऊ मच विल गेट? हा 4 जर इकडे मी लेफ्ट साइडला शिफ्ट केला, इकडे हा इथं सौख्या लक्ष द्यायचंय. जेव्हा लेफ्ट साइडला मी शिफ्ट करेल, इथं डिनॉमिनेटरला आहे, तिकडे जाऊन तो कुठे झालाय? न्यूमिनेटरला जाईल. बरोबर, न्यूमिनेटरला जाईल आणि तो कशामध्ये जाईल? मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. म्हणजेच काय? 4 मल्टिप्लाइड बाय ए. ए फॉर व्हॉट? अमोल्स एज. समजलं? फादरचं एज 4 टाइम्स ऑफ अमोल्स एज, 1/4. आपण काय केलो? हा डिनॉमिनेटरला होतो, न्यूमिनेटरला जेव्हा शिफ्ट करतो लेफ्ट साइडला तेव्हा तो इथं डिवाइड मध्ये आहे. मग जेव्हा लेफ्ट साइडला शिफ्ट करतो तो मल्टिप्लाय मध्ये जाणार. अंडरस्टूड? सात्विक, सात्विक समजते का? कॅमेरा ऑन कर, मला कळत नाहीये तू काय करतोय ते. सात्विक, ऑन युअर कॅमेरा. समजला? इकडे आपण राईट साईडचं जे लेफ्ट साईडला शिफ्ट करतो तेव्हा सायन्स चेंज होतात, माहिती आहे ना? आणि इथं डिवाइड मध्ये आहे म्हणून इकडे काय जाणार? तो मल्टिप्लाय मध्ये जाणार. मग फादर्स एज इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय अमोल्स एज. इथंपर्यंत समजलं का? अंडरस्टूड? नाव नेक्स्ट वन काय सांगितलं आहे? मदर्स एज 2 इयर्स लेस दॅन 1/3 ऑफ हिज मदर्स एज. मग आता अमोलच्या एज बरोबर 1/3 आणि काय आहे? 2 इयर्स 1/3 सॉरी 3 1/3 हा मदर्स एज. अजून काय सांगितलेलं आहे? 2 इयर्स लेस म्हणजे हे एम फॉर मदर लिहिते मी. एम फॉर मदर्स आणि 2 इयर्स लेस. लेस म्हणल्यावर काय करणार आहे? सबस्ट्रॅक्शन करायचं. समजलं? आपण आता मदर्स एज इज इक्वल टू काढूया. मदर्स एज इज इक्वल टू हा 3, जसं आपण मगाशी केलं तसंच 3 हा लेफ्ट साइडला शिफ्ट करायचा, म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय अमोल्स एज. ओके, हा अमोल, ए फॉर अमोल्स एज. आणि हा सेम, हा आपण काय करायचंय? जेव्हा आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करू इकडे लेफ्टला, तेव्हा काय होईल? हा -2 आहे की नाही, तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल? कशामध्ये होईल? कोण सांगेल? पार्थ साळुंकी, तुला अमोल. जेव्हा अमोल आपण सेज. सायन्स शिफ्ट करतो तेव्हा नंबर शिफ्ट करतो त्याची सायन्स चेंज होते. आपलं मायनसचं काय होईल ते?
रूल्स माहिती आहेत अल्जेब्रिक? Yes. प्लस प्लस Yes. 2 येईल. समजलं का? समजलं? हा -2 जेव्हा मॅम लेफ्ट साइडला फर्स्ट शिफ्ट ते करतो. समजावा. हो, ऐकून घे. असं समजवताना ना ऐकून घ्यायचं पहिल्यांदा, मग व्यवस्थित कळतं. हं? समजलं का? +2 जेव्हा हा लेफ्ट साइडला शिफ्ट करतो -2 तेव्हा +2 होतं. आणि ह्या डिवाइड मध्ये आहे 3, म्हणजे ह्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल तो, जेव्हा लेफ्ट साइडला शिफ्ट करू तेव्हा. समजलं? हे बेसिक रूल आहेत अल्जेब्राचे. ओके. नंतर काय सांगितले म्हणजे इफ द सम ऑफ देअर एजेस इज 70 इयर्स, म्हणजे ह्या सगळ्या तिघांची जर वयाची बेरीज केली म्हणजे ऍडिशन केलं तर तो किती आहे? 70 इयर्स आहे. आपण करूया आता तिघांची ऍडिशन करूया. कुणाचे? फर्स्ट वन. नेक्स्ट कंडिशन नुसार काय करायचं? अमोलचं एज. अमोलचं एज आपण कन्सिडर केलेलं आहे. परत फादरचं एज किती आहे? इथं दिलेलं आहे फादर्स एज. हाऊ मच देअर? मी अलोनी घेते. फादर्स एज किती? 4 मल्टिप्लाइड बाय अमोलचं एज जे आहे. ओके. आणि मदरचं एज किती सांगितलं आपण? काढलेलं आहे कन्क्लुजन नुसार. किती आहे? 3 मल्टिप्लाइड बाय अमोल्स एज +2. ओके. हे इक्वेशन मध्ये टाकूया. म्हणजेच काय? हे आहे फादर्स एज, अमोल्स एज, कंडिशन नुसार फादर एज प्लस मदर एज इज इक्वल टू किती आहे? 70 इयर्स. ओके. आता F is equal to how much he given here? 4 multiplied by Amol. And M is equal to 3 multiplied by Amol plus 2. Understood here? समजलं का? आपण ह्यांची व्हॅल्यू ठेवूया ह्या इक्वेशन मध्ये. इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवूयात आपण. ए अमोल एज आहे तसंच लिहा. प्लस फादर एज इज इक्वल टू हाऊ मच? 4 मल्टिप्लाइड बाय ए. ह्याला काय झालंय? फोन टॅबला कळत नाही. 4 मल्टिप्लाइड बाय ए प्लस 3 मल्टिप्लाइड बाय ए प्लस 2. हे काय आहे? कुणाचं एज आहे? मदरचं एज. आणि सगळ्यांची एजची ऍडिशन किती आहे? 70 इयर्स. ओके. समजलं का इथंपर्यंत? समजलं? इथंपर्यंत समजलं का सगळ्यांना? कुणाला डाऊट आहे? इथं ए फॉर अमोल आहे. समजलं का? येस नो रिप्लाय फास्ट. इफ यू अंडरस्टूड यू मॅम पहिल्यापासून समजावा ना. येस समजलं. समजलं? Yes. हो आता मी मॅम. थांब जरा वैष्णवी, अजून एकदा समजावते मी, पण थांब कर जरा, थांब एकच मिनिट, मी चार्जिंग लावते. थोडंसं डिफिकल्ट लेवलचं आहे लेसन, पण इंटरेस्टिंग आहे. सो असं थोडंसं लॉजिकल यूज केलं ना तर हा खूप लेसन इंटरेस्टिंग आहे. ओके. तर कुठेपर्यंत आलतो? हा, आता ह्यांची ऍडिशन किती आहे? 70 इयर्स. 4 मल्टिप्लाइड बाय ए इज इक्वल टू किती? 4a. 3 मल्टिप्लाइड बाय एज इक्वल टू किती? 3a. आणि हा 1a. ह्यांची ऍडिशन करूया. 4a प्लस 3a किती येतं? 4a plus 3a, 7a. 7a. आणि हा इथं काय नाही म्हटलं, 1a असतो. म्हणजे टोटल किती ए आले? 8a. 8a. बरोबर. 8a. आणि अजून काय आहे? हा +2 राहिला की नाही? +2. +2 लिहायचा इज इक्वल टू 70. आता काय करायचं? 70 इकडे is मी लाईन equal to. ओढते आणि इकडे कॅल्क्युलेशन करते. दिसतंय ना व्यवस्थित? हो. आता 8a प्लस 2 इज इक्वल टू 70 आलं की नाही? आता हा 2 जो आहे तो आपण राईट साईडला शिफ्ट करू. +2 आहे की नाही? जेव्हा राईट साईडला शिफ्ट होईल तेव्हा काय येईल? -2 होईल. बरोबर. 8a इज इक्वल टू 70 - 2 इज इक्वल टू हाऊ मच? 68. 68 येईल का? 68. एक मिनिट, काहीतरी चुकलंय आपलं. 3a प्लस 2 मदर्स एज. हा, इथे चुकलेलं आहे आपलं. आपण इथं मदर्स एज +2 आहे. अमोल्स एज पेक्षा इथं 2 आहे. इथं मल्टिप्लिकेशन राहिलेलं आहे. 6a येईल इथं. 6a प्लस 6 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू हाऊ मच विल गेट? 12. 6a. आणि 6 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू किती येणार आहे?
12. 12. 3 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू, आता हा 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलो आपण, 6a प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू किती येणार आहे? 6. 6. हा, इथं 2 च्या ऐवजी इथं काय येतं? 6 येतं. आणि इथं पण हे पण चुकलेलं आहे आपलं. हे पण चुकलेलं आहे, मी इरेज करते. हा, आता मला सांगा, ए सगळे किती आले? 6a प्लस 4a प्लस 1a किती झाले? 11A. 11a. 7. 4a आणि 6 नाही, 3 1 चं 3 रे इथे. ए ने मल्टिप्लाय केलं, इथं 3 1 चं 3 येणार ना. इथं 3 आहे आणि इथं 2 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 6. बरोबर आहे. आता ह्यांची ऍडिशन करू. 7 प्लस 1a इज इक्वल टू 8a आला. 8a आणि प्लस 6 इज इक्वल टू किती आला? 70. बरोबर, लक्ष द्या, नंतर लिहा. आता अजिबात कुणी रायटिंग करायचं नाही. 8a इज इक्वल टू 70 मायनस 6 इज इक्वल टू किती येतं? 63. 60. 3 64. 64. 64. आता a ची व्हॅल्यू काय येईल मग? A ची 64. 64. 64 अपॉन 8 इज इक्वल टू किती येणार आहे? 8. म्हणजे अमोलचं एज जे आलं, ए इज इक्वल टू किती आलं? 8 इयर्स झालं. 8. आपल्याला कुणाचं विचारलंय? मदरचं विचारलंय की नाही? हम्म. आपण व्हॅल्यू घडून काढू शकतो. मदर्स एज इज इक्वल टू काय काय आलेलं आहे? 3a प्लस 6 आहे की नाही मदर्स एज. तर ह्याच्यामध्ये 3 मल्टिप्लाइड बाय 8 ए अमोलचं एज प्लस 6 किती येतं? 3 multiplied by 8. 6 नाही तर 2, सॉरी. 24. 24 plus 6. 30. 30. इथे 2 आहे ना. 2. हम्म. So 24. 26. नाही रे, ह्यांची ऍडिशन पहिल्यांदा करायची. 3 8 is the 10. 3 8 is the 24. 30. 30 इयर्स. 24. 30. एक मिनिट, मी अजून एकदा एक्सप्लेन करते. हे मी सगळं इरेज करते पहिल्यांदा आणि नंतर एक्सप्लेन करते. अजून एकदा व्हाईट बोर्ड घेऊया आपण. नाहीतर हे झूम आउट करते. आता दिसते झूम आउट केल्यावरती व्यवस्थित स्क्रीन? इथं लिहिता येईल ना? हो. रिप्लाय करत जाऊ, मला समजत नाहीये तुम्हाला काय. दिसतंय ना सौख्य व्यवस्थित? आपण काय कन्सिडर करायचं? अमोलचं एज ए कन्सिडर करूया. अमोलचं एज फादरच्या काय सांगितलेलं आहे? छोटं दिसतंय मॅम. हा, मग तुम्ही ते लिहू नका ना, मी काय एक्सप्लेन करते ते लिहा ना. क्वेश्चन लिहिला का तुम्ही? हो मॅम, मी तर लिहिलं. क्वेश्चन सगळ्यांनी लिहिलंय? लिहिला मॅम. हा, ठीक आहे. हो. मी जे आता आन्सर देते ते लिहायचं. अमोलचं एज ए कन्सिडर करा. अमोलचं एज किती आहे? 1/4 ऑफ हिज फादर्स एज. म्हणजे लिहिते ते पण लिहायचंय. मॅम, जे तुम्ही लिहिताय ते पण हो लिहायचंय. हो हो. 4 मल्टिप्लाइड बाय ए. अमोलचं एज आलं 4a. सॉरी, फादरचं एज आलं. एवढं छोटं का दिसतंय? मी केले, झूम आउट केले. मी एक्सप्लेनेशन लिहिते ते दिसतंय का नाही? हो, दिसतंय. ते दिसतंय हा, पण मग ते हे तुम्ही एकदम. मी लिहिते ना तेच लिहा आन्सर मध्ये. आणि मॅम समजून घ्यायचंय. लिहायचंय आता सायमल्टेनियसली. मी सांगते तसं. आणि मदरचं एज किती सांगितलं होतं त्यांनी? 1/3 ऑफ अमोल्स एज. 1/3, सॉरी, अमोल्स मदर्स एज. अमोलचं एज सांगितलं. Multiplied. मल्टिप्लाइड. A plus 2.
आणि नंतर काय सांगितलेलं होतं, मदर्स एज किती सांगितलं होतं, मदर्स एज इज इक्वल टू थ्री थ्री टाइम्स ऑफ अमोल्स एज, अमोलचे एज आणि plus 2. टू टू मोर दॅन दॅट. ओके, दॅन मदर्स एज इज इक्वल टू किती येणार आहे, हे असंच ठेवूया आपण. 40. हा, नंतर काय सांगितलं, रेडच चांगला दिसतं ना ह्याच्यावरती, ब्लॅक. यस मॅम, येलो वाला दिसत नाहीये. येलो दिसत नाहीये ना, मॅम दिसत. ठीक आहे. ब्लॅक घेते, ब्लॅक छान दिसेल. नंतर काय सांगितले, तिघांचे ऍडिशन म्हणजे फादर्स एज, अमोल्स एज, मदर्स एज इज इक्वल टू किती, 70. आता अमोलचं एज किती आहे, अमोलचं एज ए असं लिहूया. फादर्स एज किती आहे, 4 प्लस अमोल्स एज आहे, प्लस मदरचं एज किती आहे, आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 3a आणि 3 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर किती येतं, 3 2 6. 6 आणि 6. हे आणि 70 इयर्स. हे फक्त ह्या रिप्लेसमेंटला आपण फादरच्या एजच्या आणि मदरच्या एजच्या आपण रिप्लेसमेंट जे दिलेलं आहे, जे व्हॅल्यू आलेली ती ठेवली आपण. ह्यांच्या सगळ्यांची ऍडिशन किती येते, 8a येते. इथं काही नसलं तर 1 असतं. 8a प्लस 6 इज इक्वल टू किती आलं, 70. 14. 7. 8a इज इक्वल टू 70 मायनस 6. 6 6. किती येतं, 64. 8a इज इक्वल टू मॅम 64. 1 लिहिलंय का? ते तुम्ही ए लिहिलंय का? काय लिहिलंय, अमोल प्लस फादर प्लस मदर इज इक्वल टू 70 च्या खाली 1 ए लिहिलंय का? हा 1 1a. अमोल. काय ए फक्त एकदाच आहे ना, त्यामुळे 1 लिहिलंय मी पुढे, बस. नंतर आपल्याला काय विचारलंय त्याने, अमोलचं सॉरी मदरचं एज विचारलं नाही, एम फॉर मदर एज इज इक्वल टू. आता अमोलचं एज आपल्याला आलेलं आहे 8 इयर्स, मग आपण 8 इयर त्याच्यामध्ये लिहू शकतो. म्हणजे 3 इन ब्रॅकेट 8 प्लस 2, जे येलो मध्ये मी लिहिलेलं आहे ते. तर 3 मल्टिप्लाइड बाय किती, 10 किती येतं, 30 इयर्स. हे कोणाचं एज आलं, मदर्स एज, जे आपल्याला विचारलं होतं. एम फॉर मदर्स एज मी लिहिते. मॅम व्हॉट, बोल. मॅम ते 1 ए म्हणजे 1 अमोल ना? हा 1a. हा, आता लिहून घ्या पटपट. पार्थ साळुंकी, तुला समजलं का रे? मॅम झालं लिहून. हा, ओके. मॅडम. समज, हा, डू यू अंडरस्टूड? येस. येस. Yes. ओके, देन राईट डाऊन. Done, ma'am. मॅम थांबा, रायटिंग नाही झालं. कोण आहे? Done, ma'am. रिप्लाय एव्हरीवन, completed writing, can I clear it, इरेज Yes. करू Yes. सगळं, सौख्य झालं तुझं.
Yes, ma'am. ओके. No, ma'am. 2 मिनिटं थांबा. वैष्णवी ऑलवेज लेट. राईट डाऊन फास्ट. जर क्लास डिस्कनेक्ट झाला तर अजून एकदा जॉईन करायचे सेम लिंक वरती. पार चाळून घे, तुझा किती सिलेबस झालेला आहे ऑलमोस्ट? मॅम 5th लेसन पर्यंत आलोय. 5th लेसन आयटीचं चालू आहे का? येस मॅम. आणि मॅथ्स? मॅम मॅथ्स आता 4th लेसन चालू आहे माझं, स्टार्टिंग आहे. स्टार्टिंग चालू आहे आता? हा, ओके. 4th लेसन. 4th लेसन. एक्झाम झाले तुझे? नो मॅम. ओके. कधी येते? मॅम 28 पासून ओरल आहेत. 28 पासून ओव्हरऑल आहे. मग 26 ला तर आपली स्कॉलरशिप एक्झाम आहे. बघ, तुला जर सेपरेट हे करायचं असेल तर मला तसं कॉल करून सांगतो तुला. जर सकाळी ओके वेळ, मॅम. दुपारी वेळ असतो ना तुला 2 o'clock to 4 येस o'clock, येस. हो. तेव्हा आपण सिलेबस मी क्लिअर करून देईल तुझा पूर्ण कम्प्लीट. पण तसं घरच्यांना येस. विचारून सांग मला. झालं ना हे क्लिअर करू मी पूर्ण? येस. मॅम क्लास किती पर्यंत आहे? काय क्लास किती पर्यंत आहे? आजचा? आज 90 मिनिट्स, जेवढं होईल तेवढं. नेक्स्ट वन एक्झाम्पल रीड करायचे. मॅम हे सेकंड होते एक्सप्लेनेशन सेकंड वन लिहायचं झालं. आहे. झालं ना, एक्सप्लेनेशन लिहिलं ना आता. आता हा. थर्ड वन रीड करा. संजूज एज इज 3 year लेस दॅन 3/2 times of Ramesh age. 2 years greater than 4.7 times of Anil's age. If the Anil's age is 70 years old, what is the sum of the ages in 3 years? मॅम अशा आम्हाला नाही का मॅथच्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये असे असतात. तुला ना सौख्य हे थोडंसं डिफिकल्ट जात असेल कारण तुमच्या लेवल पेक्षा जास्त आहे ना. ते आज थोडंसं कृतिका मॅडम नाही आहेत त्यामुळे मी घ्यायला लागले ऍक्च्युली. उद्यापासून मॅम आमच्या आमच्या मॅथ मध्ये असे असतात म्हणून समजतात. हे थोडंसं तुमच्या लेवल पेक्षा जास्त आहे. थोडे एजेस आहेत. आमच्याकडे ते पीसेस वगैरे असे असतात ना, हाफ वगैरे असे असतात. ओके, ठीक आहे. आज नाही आहेत कृतिका मॅडम म्हणून मी घ्यायला लागले. अदरवाईज तुमची बॅच आहे तिकडे. आता डाटा जो दिलाय तो लिहायचा पटपट. क्वेश्चन लिहून घ्या तोपर्यंत तुम्ही, मी डाटा लिहून घेते. संजूज एज इज 3 years लेस दॅन. लेस म्हटल्यावर काय करायचंय? मायनस करायचंय. लेस दॅन 3/2 times of रमेश एज. संजूज एज